नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणी इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 2. प्रश्न क्रमांक 1 अ. खालील वाक्यांत रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तासनी गुहांमध्ये फरशी. 1. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करीत होता. 2. पसरट पात्याची कुऱ्हाड म्हणजे फरशी होय. ब. जोड्या लावा. अ गट ब गट. 1. राजस्थान. उत्तर आहे बागोर. 2. मध्य प्रदेश. उत्तर आहे भीमबेटका. क. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2. 1. हात कुऱ्हाड कोणी बनवली? उत्तर आहे ताठ कण्याच्या मानवाने हात कुऱ्हाड बनवली. 2. मध्याश्म युगातील मानवाने कोणते प्राणी मांसाळवण्यास सुरुवात केली? उत्तर आहे मध्याश्म युगातील मानवाने कुत्रा, शेळी, मेंढी या प्राण्यांना मांसाळवण्यास सुरुवात केली. 3. मध्याश्म युगातील मानवाला सतत भ्रमंती का करावी लागे? उत्तर आहे शिकार, फळे व कंदमुळे गोळा करण्यासाठी मध्याश्म युगातील मानवाला सतत भ्रमंती करावी लागे. प्रश्न क्रमांक 2 अ. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 1. 1. आघाततंत्राचा वापर मानवाने कसा केला? उत्तर आहे 1. दगडाचे छिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुराश्म युगातील मानवाने आघाततंत्राचा वापर केला. 2. या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एकाच बाजूला धार केलेली तोड हत्यारे तयार केली. 3. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी ताठ कण्याच्या मानवाने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन तयार करून आघाततंत्राच्या साहाय्याने वेगवेगळी हत्यारे बनवली. 2. ताठ कण्याच्या मानवाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर आहे ताठ कण्याच्या मानवाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. कुशल मानवाच्या तुलनेत ताठ कण्याच्या मानवाचा मेंदू अधिक विकसित होता. 2. हा मानव समूहाने राहत होता. 3. तो अग्नीचा वापर करीत होता, मात्र अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्याला साध्य झालेले नव्हते. 4. त्याची हत्यारेही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत अधिक प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. ड. खालील विधानांची कारणे लिहा. 1. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर आहे पुढील कारणांमुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. 1. आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. 2. बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही. 2. मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. उत्तर आहे 1. मध्याश्म युगात सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागला होता. 2. अतिशीत हवामानात बदल होऊन ते उबदार होऊ लागले होते. 3. या बदलामुळे मोठे प्राणी नष्ट होऊ लागल्यामुळे मानव मासेमारी व छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर भर देऊ लागला. या कारणांमुळे मध्याश्म युगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा.
Thanks for watching.